शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी विरोध होतोय तर काही भागात ज्यांची जमीन या महामार्गात बाधित होते ते शेतकरी शक्तीपीठ महामार्ग व्हावा, आम्ही आमची जमीन या महामार्गासाठी द्यायला तयार आहोत अशी मागणी करत आता पुढे येत आहे। सांगली जिल्ह्यात देखील अनेक भागांमध्ये शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी शेतकरी सकारात्मक असून मूळ रेखांकनानुसारच शक्तीपीठ महामार्ग व्हावा अशी मागणी शेतकरी करताना दिसतात। त्या शेतकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। आपल्यासोबत सांगली असो कोल्हापूर जिल्ह्यातील असो या भागातील शेतकरी आहेत। माझी 6.5 ते 7 एकर जाते, माझी टोटल 30 एकर जमीन आहे, त्याच्यातून 6.5-7 एकर जाते। माझा कोणताही विरोध नाही, आमचं पूर्ण मोजून सगळे खांब वगैरे राहून डाळिंब आंबा किंवा घर वगैरे सगळं मोजलेलं आहे, त्याच्यात मोजून सगळं पूर्ण अहवाल प्रांतापर्यंत गेलेलं आहे, सगळं झालं ना। अचानकच आता यांनी सांगितलं की रोड कॅन्सल होतोय आणि दुसरीकडून जाणार आहे, जायचं काय कारण? विरोधच नाही आमचा कोणाचा। आज आटपाडी तालुक्यातला नाही, कवठेमंकाळ नाही, तासगाव नाही, मिरज नाही, सगळे शेतकरी इथं आहेत। आता सांगलीवाडीमध्ये एकूण गट 53 आहेत, एकूण 153 शेतकरी बाधित आहेत। जवळजवळ आमच्या गावातील जवळजवळ 90 ते 95% लोकांचं शेतकऱ्यांचं मत असं आहे की शक्तीपीठ हा आमच्या भागातून गेला पाहिजे, महामार्ग झाला पाहिजे, लोकांचं जी इच्छा आहे ती पूर्ण झालीच पाहिजे। आमची जमीन 15 गुंठे जमीन जाते आणि आमचा इथं कोणाचाही विरोध नाही। मी सरकारला एक विनंती करतो की शिरोळ तालुक्यातून पहिला मोजणीला सुरुवात करावी। आम्ही सर्व शेतकरी एकजुटीने जमीन मोजून द्यायला तयार आहोत। शक्तीपीठ महामार्ग हा मूळ आरेखनानुसार झालाच पाहिजे। ज्यावेळी मुख्यमंत्री साहेबांचं जे ड्रीम प्रोजेक्टची शक्तीपीठ महामार्गाद्वारे ज्यावेळी उगम झाला त्यावेळी आमच्यासारख्या छोट्या शेतकऱ्यांचे पण काहीतरी स्वप्नांचा उगम झाला होता। मग महामार्ग आम्ही पहिल्यापासून गेले 1.5 वर्ष झालं समर्थनातच आहोत। कोल्हापूर जिल्ह्याचा जो आवाज दाखवला शक्तीपीठला विरोध आहे, मुळात शक्तीपीठला शेतकऱ्यांचा विरोधच नाही आहे, विरोध हा राजकीय विरोध आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली।